श्रोते हो, नमस्कार. शब्दांमधून माणूस समाज याचं नातं उलगडत साध्या अनुभवांना साहित्याची उंची देण्याचं सामर्थ्य एका लेखणीमधून दिसून येत असतं. कविता, लेख, विचार आणि जीवन अनुभव यांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रज्ञा पळसुले मॅडम यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आत्ता ऐकूयात. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे पाझर. मी प्रश्न विचारते तुला, उत्तर तू देऊ नकोस. मी प्रश्न विचारते तुला, उत्तर तू देऊ नकोस. तुझ्या मनातील वादळांना माझ्याकडे धाडू नकोस. मी प्रश्न विचारते तुला, उत्तर तू देऊ नकोस. तुझ्या मनातील वादळांना माझ्याकडे धाडू नकोस. आहे कवडसा जीव माझा, आहे कवडसा जीव माझा, शिंपले मी सोडित आहे. आहे कवडसा जीव माझा, शिंपले मी सोडित आहे. हरलेल्या या वाटांवरती जिंकणे मी शोधित आहे. माझ्या डोळ्यातील अश्रूंना याचना तू समजू नकोस. माझ्या मनातल्या अश्रूंना याचना तू समजू नकोस. तुझ्या मनातील वादळांना पुन्हा पुन्हा माझ्याकडे धाडू नकोस. खूप झाली कारणे अन खूप झाले बहाणे. खूप झाली कारणे अन खूप झाले ते बहाणे. तू दिलेल्या जखमांवर पुन्हा फुंकर घालणे. तू दिलेल्या जखमांवर पुन्हा फुंकर घालणे. रक्तबंबाळलेल्या मनावरच्या, रक्तबंबाळलेल्या मनावरच्या खपल्या तू काढू नकोस. रक्तबंबाळलेल्या मनावरच्या खपल्या तू काढू नकोस. तुझ्या मनातील वादळांना पुन्हा पुन्हा माझ्याकडे धाडू नकोस. मीच वेचिते दुःख माझे, मीच वेचिते दुःख माझे, शेफारला आनंद आहे. मीच वेचिते दुःख माझे, शेफारला आनंद आहे. रेशमाच्या गालिच्यावर वस्त्रा मी फिरवत आहे. मीच वेचिते दुःख माझे, शेफारला आनंद आहे. रेशमाच्या गालिच्यावर वस्त्रा मी फिरवित आहे. वाळवंटी डोळ्यामधला, वाळवंटी डोळ्यामधला पाझर तू होऊ नकोस. वाळवंटी डोळ्यामधला पाझर तू होऊ नकोस. आणि तुझ्या मनातील वादळांना पुन्हा पुन्हा माझ्याकडे धाडू नकोस, माझ्याकडे धाडू नकोस. दुसरी आहे माझी गझल आहे. वाटले मजला देखणे दृश्य सारे. वाटले मजला देखणे दृश्य सारे, मग समजले फक्त होते भास सारे. वाटले मजला देखणे दृश्य सारे हा मतला आहे. वाटले मजला देखणे दृश्य सारे, मग समजले फक्त होते भास सारे. एकट्या जगामध्ये एकटी वावरताना, एकट्या जगामध्ये एकटी वावरताना, आपले देऊन गेले वेदनांचे पसारे. आपलेच देऊन गेले वेदनांचे पसारे. आणि पुढचा शेर. टिपल्या स्वर्गात जाऊन आकाशगंगा. टिपल्या मी स्वर्गात जाऊन आकाशगंगा, मातीमध्ये अजूनही जळतात हे निखारे. मातीमध्ये जळतात अजूनही हे निखारे. आणि रानीवनी भटकून आले मी जरीही. रानीवनी भटकून आले मी जरीही, दिसलेच ना कोणी काळीज जोडणारे. दिसलेच ना कोणी काळीज जोडणारे. अखेर एका शांत वाटी निवांत बसले. अखेर एका शांत वाटी निवांत बसले. आठवांचा दंश झाला, आठवांचा दंश झाला, नि भिजले रस्ते सारे. आठवांचा दंश झाला, नि भिजले रस्ते सारे. शेवटचा शेर. चांगले वाईट असे असते जरी, चांगले वाईट असे असते तरीही, अश्रुत समयीमध्ये सतत तेवणारे. अश्रूच समयीमध्ये सतत तेवणारे. माझी दुसरी गझल. तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू. तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू, चल पुन्हा आपल्यावर लिहू. तुझ्यावर लिहू की माझ्यावर लिहू, चल पुन्हा आपल्यावर लिहू. कालचे पानं आज भूतकाळ झाले. कालचे पानं आज भूतकाळ झाले, उद्याचा जन्म आपल्या नावे लिहू. कालचे पानं आज भूतकाळ झाले, उद्याचा जन्म आपल्या नावे लिहू. आणि असे किती जन्म तुझ्या नावे लिहू मी. असे किती जन्म तुझ्या नावे लिहू मी.
तू म्हणशील तर आजची भेटही लिहू. तू म्हणशील तर आजची भेटही लिहू. पुन्हा तीच संध्या, पुन्हा त्याच लाटा. पुन्हा तीच संध्या, पुन्हा त्याच लाटा. चल आधी गाळलेले रकाने लिहू. चल आधी गाळलेले रकाने लिहू. ऋतूंचा रोजचा नवा आहे पिंगा. ऋतूंचा रोजचा नवा आहे पिंगा. एकदा तरी पावसावर लिहू. एकदा तरी पावसावर लिहू. रिमझिम सरी अन भिजणारे पाणी. रिमझिम सरी अन भिजणारे पाणी. जरा छत्रीच्या वेदनेवर लिहू. जरा छत्रीच्या वेदनेवर लिहू. तुझ्या अपूर्णतेच्या कितीतरी व्याख्या. तुझ्या अपूर्णतेच्या कितीतरी व्याख्या. चल तुझ्या पूर्णतेच्या अपूर्णतेवर लिहू. चल पुन्हा तुझ्या पूर्णतेच्या अपूर्णतेवर लिहू. सारा लहेजा सोडून आज आले. सारा लहेजा सोडून आज आली. चल तुझ्यावरील माझ्या अधिकारावर लिहू. चल तुझ्यावरील माझ्या अधिकारावर लिहू. माझी पुढची कविता गायक रूपात मला आवडेल जास्त म्हणायला. नाव आहे मिलन. ही जी आहे कविता, ह्याच्या कवितेची आठवण आहे. एक माझे मित्र होते, ते स्वतः आर्मीमध्ये होते, फौजी होते. त्यांनी असंच आम्ही एका कामासाठी भेटलो होतो, तेव्हा एक संकल्पना आम्ही डिस्कस करत होतो. तेव्हा सहज त्यांनी मला बोलता बोलता हा एक विषय मांडला. नॉर्मली हे अनेक फौजीच्या आयुष्यामध्ये होत असणार, त्याविषयीची ही कविता आहे की अनेक लग्नसुद्धा फौजींच्या आयुष्यात होतात, पण कुटुंबासोबत राहू शकत नाही. हे जेवढं त्यांच्यासाठी दुःखदायक असतं तसंच ते घरच्यांसाठी सुद्धा असतं. तर ही कविता एका स्त्रीविषयीच आहे. नवीन नवीन लग्न झालेलं असतं एका जोडप्याचं, आणि त्याच वेळेस म्हणजे तिथून युद्धभूमीतून बोलावणं येतं आणि तो तसाच निघून जातो. आणि त्यावेळेस ही जी बायको आहे त्याची, ही जी स्त्री आहे, प्रेमिका आहे, तिच्या मनातील भावना काय असू शकतील. शेवट जास्त भारावून टाकणारा आहे, तर तुम्ही ऐका म्हणजेच तुम्हाला समजेल. मी माझा प्रयत्न कर. शीर्षक आहे मिलन. ही सांज वेळ ओली, ही सांज वेळ ओली, हा बहर चंदनाचा. ही सांज वेळ ओली, हा बहर चंदनाचा. वाट पाहते सख्या रे, वाट पाहते सख्या रे, क्षणहारे मिलनाचा. क्षणहारे मिलनाचा. पाहीन मी तुला रे किती आज दिवसानी. पाहीन मी तुला रे किती आज दिवसानी. सजले तुझ्याच साठी, सजले तुझ्याच साठी. तो स्पर्श मोगऱ्याचा, तो स्पर्श मोगऱ्याचा. हुर हुर मनी जी लागे, कामनी तुझ्याही आहे. हुर हुर मनी जी लागे, कामनी तुझ्याही आहे. बोलणे कित्येक आहे, बोलणे कित्येक आहे. धावून ये जरासा, धावून ये जरासा, धावून ये जरासा. ही सांज वेळ ओली, हा बहर चंदनाचा. वाट पाहते सख्या रे, क्षणहारे मिलनाचा. क्षणहारे मिलनाचा. अनरात होत आहे, अनरात होत आहे, हा चंद्र पौर्णिमेचा. अनरात होत आहे,
हा चंद्र पौर्णिमेचा केसात माळा याला, केसात माळा याला. चांदणे शिंपून ये जरासा, चांदणे शिंपून ये जरासा, शिंपून ये जरासा. डोळे अधीर झाले, डोळे डोळे अधीर झाले, सजवून वाट तुझी. डोळे अधीर झाले, सजवून वाट तुझी. स्वप्नात पाहते मी, स्वप्नात पाहते मी, तू होत आहे माझा, तू होत आहे माझा. स्वप्नात पाहते मी, तू होत आहे माझा, तू होत आहे माझा, तू होत आहे माझा. पुढली कविता आहे, असाच आपुला शेवट व्हावा. माझ्यातील मी तिथे भिडावा, जिथे अहंकाराचा नाश व्हावा. माझ्यातील मी तिथे भिडावा, जिथे अहंकाराचा नाश व्हावा. उरले सत्वर आणि नश्वर, उरले सत्वर आणि नश्वर, त्यात सत्कर्मांचा ध्यास घ्यावा, त्यात सत्कर्मांचा ध्यास घ्यावा. असाच आपुला शेवट व्हावा. जगाचा मोह टाळता यावा, जगाचा मोह टाळता यावा. आयुष्याचा पांडुरंग व्हावा, जगाचा मोह टाळता यावा. आयुष्याचा पांडुरंग व्हावा. काय काशी आणि काय द्वारका, काय काशी आणि काय द्वारका. मज भगवंत तर इथेच दिसावा. असाच आपुला शेवट व्हावा, असाच आपुला शेवट व्हावा. अखेर थोडा असा असावा, अखेर थोडा असा असावा. राखेतूनही जीव उरावा, अखेर थोडा असा असावा. राखेतूनही जीव उरावा. पुन्हा माऊली पोटी जन्म घ्यायला, पुन्हा माऊली पोटी जन्म घ्यायला. देह मात्र शांत निजावा, देह मात्र शांत निजावा. असाच आपुला शेवट व्हावा, असाच आपुला शेवट व्हावा. एक पावसावरची कविता घेते. आता पाऊस येतो आहे, तर पावसाविषयी आपण बोलू थोडंसं. शीर्षक आहे पाऊसधारा. हसत हसत पाऊस आला, मनसोक्त धुंदल्या धारा. हसत हसत पाऊस आला, मनसोक्त धुंदल्या धारा. माती ओली मनही चिंब, माती ओली मनही चिंब. दरवळे चंदन सारा, दरवळे चंदन सारा. कधी गरजुनी कधी सजुनी, कधी गरजुनी कधी सजुनी. फिरे ऋतूंचा पिंगा, कधी गरजुनी कधी सजुनी. फिरे ऋतूंचा पिंगा. डोंगर कुशीत झऱ्या संगे, डोंगर कुशीत झऱ्या संगे. खेळतो रिंगा रिंगा, खेळतो रिंगा रिंगा. कधी द्वाडतो होऊनी पहाट नाहुनी नेतो, कधी द्वाडतो होऊनी पहाट नाहुनी नेतो. दिनभर बरसत डौलाने, दिनभर बरसत डौलाने. रात्रीच निरोप घेतो. हा आभाळी गंध लेवनी, हा आभाळी गंध घेऊनी. गंधावून टाकतो अत्तरास, हा आभाळी गंध घेऊनी. गंधावून टाकतो अत्तरास. मृदुंग ही गाई गोडवाणी, मृदुंग ही गाई गोडवाणी. पर्जन्याच्या बहरास, पर्जन्याच्या बहरास. पाऊस जेवढा छान वाटतो, कधीतरी आपल्याला नकोसाही वाटतो. तर पावसावरच एक, आणि साधारणतः मी एक स्त्री आहे, तर स्त्री मनातलीच आहे, बालमनातली सुद्धा म्हणू शकतो. ऐन वेळी हा पाऊस हे शीर्षक आहे. ऐन वेळी हा पाऊस घराघरात घुसला, ऐन वेळी हा पाऊस घराघरात घुसला. पाना पानात भिजला, पाना पानात भिजला. माती मातीत रुजला, पाना पानात भिजला. माती मातीत रुजला. मना मनात रुतला, मना मनात रुतला. प्रेमा प्रेमांत गुंतला,
मनामनात रुतला, प्रेमात गुंतला, तुझ्या माझ्या भेटीच्या पहिल्या आठवणीत बरसला. तुझ्या माझ्या भेटीच्या पहिल्या आठवणीत बसला. काय सांगू याची गाथा, बाये काय सांगू याची गाथा, मागे येतो येता जाता. काय सांगू याची गाथा, मागे येतो येता जाता. ऊन पडले म्हणता सरसर बरसला. ऊन पडले म्हणता सरसर बरसला. झाडाझाडात लपला, घरट्यात विसावला. झाडाझाडात लपला, घरट्यात विसावला. ऐन वेळी हा पाऊस पदरात सुखावला. ऐन वेळी हा पाऊस मायेच्या पदरात सुखावला. एक अपयश नावाची कविता आहे. जनरली अपयश म्हटल्यावर आपण घाबरतो, पण मला असं वाटतं की अपयश येणं खूप गरजेचं असतं आयुष्यात, कारण ते आपल्याला शिकवतं. अपयश शीर्षक हेच आहे, अपयश. अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात. अपयश म्हणजे आयुष्यातील सप्तरंगी छटा असतात. डोळ्यातील अगडबंब अश्रूंवर खूप साऱ्या बटा असतात. अपयश असतं इंद्रधनुष्य. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा. अपयश असतं इंद्रधनुष्य थंडगार वारा, रिमझिम बरसणाऱ्या श्रावणातल्या धारा. अपयशाच्या उंच झोक्यावर मस्त आपण पोहायचं. अपयशाच्या उंच झोक्यावर मस्त आपण पोहायचं. तेच शिकवतं आपल्याला जीवनात कसं जगायचं. अपयशाच्या उंच झोक्यावर मस्त आपण पोहायचं. तेच शिकवतं आपल्याला जीवनात कसं जगायचं. अपयश म्हणजे मखमली ध्येयाची सजवलेली झालर. अपयश म्हणजे मखमली ध्येयाची सजवलेली झालर आणि यशाच्या स्वागतास सज्ज असलेलं तोरण. अपयश असतं प्रगतीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल. अपयश असतं प्रगतीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल आणि मळलेल्या वाटेवरची संघर्षाची चाहूल. माझी पुढली कविता आहे चाहूल कोणा. तुझी साथ मजला अजूनही लाभे प्रिया. तुझी साथ मजला अजूनही लाभे प्रिया. हृदयावरी तुझ्या आठवांच्या बहरून आल्या चाहुल खुणा. उन्हाळी जुन्या पावसाळी रिते शब्द आणि नजर ही जिव्हाळी. उन्हाळी जुन्या पावसाळी रिते शब्द आणि नजर ही जिव्हाळी. पुनवेचा चंद्र हा अर्धाधुरा चांदण्यांच्या विना. तशी मी अधुरी निशा तुझ्या विना. तुझ्या संबंधी येण्यात न्हाल्या दाही दिशा. हृदयावरी तुझ्या आठवांच्या बहरून आल्या चाहुल खुणा. तरीही मी उठते
नव्यानेच लढते तुझ्या भासी दुनियेत जगते. तरीही मी उठते नव्यानेच लढते तुझ्या भासी दुनियेत जगते. काळजात माझ्या तुझ्या प्रीतीच्या पाऊल खुणा. काळजात माझ्या तुझ्या प्रीतीच्या पाऊल खुणा. हृदयावरी तुझ्या आठवांच्या बहरून आल्या चाहुल खुणा. चाहुल खुणा, चाहुल खुणा, चाहुल खुणा. माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे ती व मी. ती संध्याकाळची अवीट गोडी, ती संध्याकाळची अवीट गोडी मी पहाटेची पवित्र होवी. ती संध्याकाळची अवीट गोडी मी पहाटेची पवित्र ओवी. ती सुरम्यातील सुखद पालवी, ती सुरम्यातील सुखद पालवी मी समंजस रात कातळी. ती सुरम्यातील सुखद पालवी मी समंजस रात काजळी. ती मनामनातील प्रिय प्रियतमा, ती मनामनातील प्रिय प्रियतमा मी हृदयातील ममता आभाळी, मी हृदयातील ममता आभाळी. ती फुलांचा लेऊन गंध दरवळ, ती फुलांचा लेऊन गंध दरवळ मी मुळाधार मातीचे पाणी, मी मुळाधार मातीचे पाणी. धन्यवाद. श्रोते हो, शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करणारी कविता ही मनाला स्पर्श करणारी एक सुंदर कला आहे. जीवनातील अनुभव, नाती, संघर्ष यांना शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य कवितेत असते. अशा संवेदनशील आशयघन लेखनातून रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रज्ञा पळसुले यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतोय. तोपर्यंत नमस्कार.